झालं. नमस्कार. आज आपला या श्रीराम यात्रेतला तिसरा दिवस आणि व्याख्यानाचा शेवटचा दिवस. आज व्याख्यान झाल्यानंतर उद्या मी पुन्हा मुंबईला जाणार. तुम्ही 2 दिवस अजून आहात इथे. आपली सर्वांनी काळजी घ्या. छान ट्रिप करा, सहल, आणि सुखरूप आपापल्या घरी जा. राम समजून घेत असताना मी पहिल्या दिवशी पण म्हटलं की मला रामाची कथा सांगण्यामध्ये रस नाही आहे. तर रामाच्या आयुष्यातल्या घटनांमधून आपल्याला काय शिकायला मिळेल ते फार महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये तो राम कसा आणता येईल, आचरणामध्ये कसा आणता येईल. नाहीतर वाचणारे खूप असतात, वाचलेलं आपल्या लक्षात पण राहत नाही. त्यामुळं आचरणात आणणं फारच दूरचं आहे. तर रामाने निवडली अयोध्या. त्या अयोध्येबद्दल मी काल बोलत होतो. म्हणजे नकार, युद्ध, योद्धा. युद्ध आणि योद्धा या दोघांना ज्या भूमीमध्ये प्रवेश नाही ती अयोध्या. म्हणजेच जिथे शांतता आहे, जिथे समाधान आहे, जिथे कुठल्याही प्रकारची कुरकुर नाही, माणसं सुखाने समाधानाने जगू शकतात, असं ते ठिकाण. जिथे आपण ध्यान लावून बसू शकतो, जिथे ध्यान धारणा करू शकतो. एक फार छान लिहिलंय त्या रामायणामध्ये की ध्यान हे नियोजित असावं, आयोजित असू नये. आणि बऱ्याच वेळेला अनेक गावांमधून ध्यानधारणेचं आयोजन केलं जातं. आयोजनामधनं काही साध्य होत नाही. हे नियोजित असावं. नियोजित म्हणजे आणि आयोजित म्हणजे यातला फरक असा आहे. नियोजन म्हणजे मी माझं ठरवतो, माझ्या मनापासून जे मी ठरवतो, माझ्या आयुष्याचं नियोजन करतो, माझ्या दिवसाचं नियोजन करतो, माझ्या अभ्यासाचं नियोजन करतो, माझ्या वेळेचं नियोजन करतो. हे मी करत असतो. आणि आयोजन म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचं आयोजन करतो. मग आयोजनाला आलेली माणसं सगळी नियोजन करून आलेली असतात असं नाही. त्यामुळं ध्यानाचं नियोजन असावं, आयोजन असू नये. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही 4ही मुलं अयोध्येमध्ये होती. तिथं ते ध्यान धारणा करत होती. त्याचं नियोजन होतं, कारण ही भूमी शांत भूमी आहे, जिथं समाधानाने लोक राहू शकतात अशी ही भूमी आहे. जिथं योद्धे नाहीत, युद्ध नाही, युद्ध सदृश परिस्थिती नाही. तुम्ही तिथंच ध्यान लावू शकता. ध्यान लावायला आपण शांत ठिकाण शोधतो. किलकिलाट, माणसांचा कोलाहल, अशा ठिकाणी आपण कधीही शांतपणे उभं राहू शकत नाही, शांत बसू शकत नाही, शांतपणे चिंतन करू शकत नाही. हे सगळं करण्यासाठी शांत जागा लागते. आणि या मुलांनी जन्म घेतलाय मुद्दाम अयोध्येमध्ये, कारण जिथं त्यांना आयुष्याचं चिंतन करायचे. संपूर्ण समाज घडवण्याची जबाबदारी आता या पुढच्या 4 मुलांवरती आहे. म्हणून ही मुलं जन्माला कुठे आलेत तर ती अयोध्येमध्ये आलेत. आणि अयोध्येमध्ये ही ध्यानधारणा शिकवणारे आहेत ते वसिष्ठ गुरु. अनिष्ट बाजूला काढून जे इष्ट ज्ञान देतात ते वसिष्ठ. काय काय गोष्टी आहेत ना फार छान आहेत. म्हणजे मी रामायण वाल्मिकींचं वाचायला घेतलं आणि वाल्मिकींच्या बरोबरीने मी रामायणाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणारे काही माणसं वाचायला घेतली.
कुणाचंही महापुरुषाचं चरित्र, परमेश्वराचं अवताराचं चरित्र आपण वाचतो तेव्हा नुसतं चरित्र वाचू नये. चरित्राकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघणाऱ्या अनेकांचा दृष्टिकोन पण वाचावा. त्याच्यातून आपल्याला ना ती माणसं उभी राहतात. राम हा देव आहे, देव नाही, तो एक माणूस आहे. माणसासारखे त्यांनी सगळे भोग भोगलेले आहेत, माणसासारखीच त्याला सगळी दुःख झालेली आहेत. म्हणजे सीता जेव्हा पळवून नेली जाते, अपहरण होतं, त्याच्यानंतर लहान मुलासारखा माणूस रडलेला आहे. वृक्षांना, वनस्पतींना, पक्ष्यांना, प्राण्यांना जे दिसेल त्याला तो विचारच सुटलाय की माझी सीता तुम्ही पाहिलीत का हो? हे देव नाही करत, हे फक्त माणूस करतो. रामाची सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये की रामाने कधीही चमत्कार केला नाही. तुम्हाला संपूर्ण रामाच्या आयुष्यामध्ये चमत्कार कधीही दिसत नाही. संपूर्ण माणसाचा जन्म घेतलाय, माणसासारखंच जगलाय तो. त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होतो, त्याला दुःख होतं, तो रडतो. आणि हे जे खरं तर केवढा मोठा ज्ञानी पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम, पण तो रडतो. तो बायकोच्या आठवणीने रडतो. जो रावणाला हरवतोय, ज्या रावणाने संपूर्ण विश्वावरती राज्य केलंय, रावणाला हरवणारा या सृष्टीमध्ये कोणीही जन्माला आलेला नाही. त्या रावणाला हरवणारा हा राम आहे. पण तो राम आपली बायको कुठेतरी पळवून गेली म्हणून रडतो, विचारतो, पक्ष्यांना विचारतो, वेड्या पिसा होतो, वृक्ष वेलींना विचारतो, जे दिसेल त्याला विचारतोय तो, ती कुठे आहे रे माझी सीता, बघितलीत का तुम्ही? ती अशी अशी आहे, अशी दिसणारी कोणी बाई बघितलीत का? हे रामाचं वैशिष्ट्य आहे, अवतार आहे, अंश आहे तो. पण तरी सुद्धा तो माणसाच्या जन्माला आलाय, शरीर धारण केलंय, त्यामुळे शरीराचे सगळे विकार त्याला जडलेले आहेत. आणि तरी सुद्धा तो मर्यादेत राहून सगळं करतो. शिकवतो आपल्याला राम, उठायचं कसं, बसायचं कसं, बोलायचं कसं, गुरुजनांचा आदर्श कसा ठेवायचा, त्यांना आदर कसा द्यायचा, शत्रूशी कसं बोलायचं, शत्रू बरोबर कसं वागायचं, सामान्यातल्या सामान्य जनतेतल्या तळागाळातल्या माणसाबरोबर कसं वागायचं. हनुमंत जेव्हा आयुष्यात भेटला पहिल्यांदा रामाला, तेव्हा त्यांनी पाया पडल्यानंतर रामाने पाया पडून नाही घेतलं, त्याच्या खांद्याला धरून त्याला उभं केलं आणि मिठी मारली. जांबवंत भेटला, मिठी मारली. जटायूला त्याने मिठी मारली आहे, त्यांनी बालीला मिठी मारली. जे जे वानर सेनेतले त्याला भेटत गेले त्या सगळ्यांना त्यांनी मिठी मारली. राजा कसा असावा, राम राज्य यावं, अशी जी संकल्पना आपण सतत बोलतो, सतत आपल्याला ती इच्छा असते की आपल्याकडं राम राज्य का येत नाही, कसं येणार? आमच्याकडं नगरसेवक, खासदार, आमदारांना सुद्धा पाया पडलेलं आवडतं. आपण असे व्हिडिओ अनंत बघतो. राजकीय नेते असे गाडीतनं उतरून आले की आपल्याला ते दिसतं की अनेक कार्यकर्ते असे साहेब साहेब पाया पडतात आणि ते पडून घेतात. त्यांना त्याच्यात आनंद मिळतो. एखादा कार्यकर्ता पाया पडला नाही तर ते लक्षात ठेवतात, पाया पडला नाही काय, बरं बघतो तुझ्याकडे. ही मनोवृत्ती आहे आपली. नुसतं रामाचं देऊळ उभं करून होत नाही. राम इथे वसला पाहिजे, राम आचरणात आणण्याचा सदैव प्रयत्न केला पाहिजे. ज्ञानाची व्याख्या फार रामायणामध्ये छान लिहिली आहे. धी, धृती, मेधा, बुद्धी, प्रतिभा, मन आणि आत्मा यांचा सुंदर मिलाप म्हणजे ज्ञान. काय लिहिलंय? आणि हे ज्ञान देणारे वसिष्ठ आहेत आणि या ज्ञानाचा वापर करायला तयार करणारे आहेत ते विश्वामित्र. म्हणून वसिष्ठ गावात आहेत आणि विश्वामित्र सीमेच्या बाहेर आहेत. रामाला जेव्हा वनवास, म्हणजे काय गंमत आहे बघा, एक एक पात्र आपण सगळी पात्र बघत आलो. सीता ही पृथ्वी मातेची लेक आहे.
4 बहिणी आहेत त्या, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, चौघांच्या बायका या सगळ्या बहिणी आहेत, चुलत बहिणी. जनकाच्या भावाची मुली जी शत्रुघ्न आणि भरतची बायको आहे, त्या सगळ्या बहिणी आहेत. त्या सगळ्या बहिणींमध्ये सगळ्यात मोठी बहीण सीता, आणि राम हा त्याच्या 4 भावांमधला सगळ्यात मोठा भाऊ. ही तिथून आलेली आहे. म्हणजे सीतेचा तो बाण तो झाला मोडल्यानंतर जेव्हा जनक राजा म्हणतो की आता हिच्याशी लग्न करतो, नाही म्हणतो मी लग्न नाही करू शकत, कारण मला एकच लग्न करायचंय. मी तुम्हाला काल का परवाच हे सांगितलं की ज्या काळामध्ये 4-5 लग्न सहजपणे लोक करत होते, कुणालाच काही त्याच्यात चुकीचं वाटत नव्हतं, अशा काळामध्ये एक असा राम आहे जो म्हणतो की माझ्या आईने जेव्हा पहिलं लग्न केलं, वडिलांनी माझ्या आईशी कौशल्याशी जेव्हा दुसरी बायको आणली सुमित्रा, तेव्हा बोलली नसेल ती कोणाकडं, पण तिला दुःख झालं असेल, तिला यातना झाल्या असतील. हे स्त्रीचं मन समजून घेणार आहे राम. गोष्ट नुसतीच वाचायची नाही, त्याच्या पाठीमागं एका मुलाला एका स्त्रीचं मन कळतंय की स्त्रीला काय वाटत असेल जेव्हा आपला नवरा दुसरी बायको आणतो. आणि हा विचार कुठल्या काळात करतोय राम? ज्या काळामध्ये आजूबाजूला सगळेच पुरुष 2, 3, 4 बायका करतात. ही जगाची रीतीच रीतच आहे ती. अशा काळामध्ये एक मुलगा जो राजा आहे, जो राजाचा राजपुत्र आहे, गरज नाही त्याला असा विचार करायची, पण तो विचार करतो, तो स्त्रीच्या कोमल मनाचा विचार करतो, तो स्त्रियांबद्दल किती आदर आहे त्याला मनात. म्हणतो नाही 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 असं नाही लग्न करणार. इकडे एक लग्न, तिकडे जाऊन वडील म्हणतील ते दुसरं लग्न, तिसरं नाही. लग्न एकदाच करायचंय मला, ते आई वडील ठरवतील तेव्हा करीन मी. मग झालेली घटना जाऊन सांगितली आणि मग रितसर लग्न झालंय त्यांचं. असा हा राम आहे. आणि रामाच्या आयुष्यामध्ये आलेलं आणि रामायणातलं सगळ्यात महत्वाचं पात्र ज्याच्यामुळं राम युद्ध जिंकू शकला आणि भक्तीचा सर्वोत्तम नमुना, स्वामी निष्ठेचा सर्वोत्तम नमुना. निष्ठावंत हा शब्द सध्या राजकारणामध्ये सतत आपल्याला ऐकायला मिळतो. निष्ठाविष्ठा हे शब्द आता आपल्या समाजातनं जवळजवळ हद्दपार झालेले आहे. काही निष्ठा आता फक्त पैशांची आहे, पैशांवर निष्ठा आहे सगळ्यांची. जिथं पैसा आहे तिथं माणसं पटकन उड्या मारतात, विचारसरणीचा कशाचा काही संबंध नाही, कुठल्याही क्षणी कुणालाही सोडून निघून जातात. त्या माणसाने आपल्याला काय दिलंय त्याला आपण सोडता कामा नये, त्याचं ऋण आहे कृतज्ञता. सुखाचा पासवर्ड आहे हा. जर माणसाला सुखी व्हायचं असेल तर आत्ताच्या भाषेत सुखाचा पासवर्ड कुठला? तर हे 4 शब्द आहेत, 4 अक्षर आहेत. कृतज्ञता. आपण कृतज्ञता पाळतच नाही, आपण सदैव कृतज्ञ होण्याचं काम करतो. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. अगदी एका ठिकाणी मी असं वाचलं होतं की जेव्हा बायको आई वाढते, कधी मुलगी वाढते, कधीतरी तिला जेवायला वाढल्यावर थँक्स म्हणालात तुम्ही? तिचे आभार मानलेत? नाही मानत. आपण म्हणतो तिचं कर्तव्यच आहे. तिचं कर्तव्य आहे, बायकोचं कर्तव्य आहे. ती काही हाऊसवाईफ आहे, मी बाहेर जाऊन काम करणार असं ठरलेलं आहे लग्नामध्ये. त्यामुळे तिने जेवायला वाढलं, खायला प्यायला करून दिलं तर त्याच्यात काय आहे? त्याच्यात आभार कसलेच मानायचे, आभार मानायचे असतात. सुखी व्हायचं असेल ना तर बायकोचं एकदा आठवड्यातनं, कधीतरी 15 दिवसातनं एकदा ती जेवण वाढून जाते तेव्हा तिचा हात धरून एकदा तिला थँक्यू म्हणून बघा. इतकं छान जेवण तू मला देतेस. बायको देत असेल, आई देत असेल, मुलगी देत असेल, काहींच्या घरी मावशी देत असेल, काकू देत असेल, जी कोणी देत असेल त्या स्त्रीला एकदा थँक्यू म्हणा.
तिचा हात धरून बघा, दुसऱ्या दिवशीपासून तिच्या अन्नाची चव किती आणखीन वाढते. कृतज्ञता. जेवायला बसल्यानंतर अन्न खात असताना हे अन्न निर्माण कोणी केलंय? पोळी खातो तेव्हा गहू कोणीतरी निर्माण केलाय ना, शेतामध्ये खपून चिखलात पाय तुडवून. ओळखत नाही आपण त्याला. माझ्या घरात माझ्या ताटात जो भात आहे तो तांदूळ कोणी पिकवलाय मला नाही माहिती. मी आणलाय वाण्याच्या दुकानात ना, पण कोणीतरी पिकवलाय ना तो. कधीतरी असं केलंय? एकदा करून बघा. बघा, राम आणायचं असेल ना आपल्या आयुष्यात, तर या छोट्या छोट्या गोष्टीतनं राम आणता येतो. किती सहजपणे म्हणतो ना, यांच्या आयुष्यात काही राम नाही, याच्यात काय राम नाही, त्याच्यात काय राम नाही. तो राम म्हणजे काय? राम म्हणजे सजगता, राम म्हणजे जाणीव. आपल्यासाठी कोण कोण काय काय करतंय याची जाणीव. रामायणामध्ये रामाचं आयुष्यामध्ये सदैव प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त केली आहे रामाने. दुसऱ्या दिवशी होणार आहे राज्याभिषेक, संपूर्ण तयारी चालू आहे. सगळं राज्य, सगळे सामान्य माणसं, जनता आनंदी आहे. त्यांच्या लाडक्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. आणि अशा वेळेला बरोबर मंथरेनं त्या दुधामध्ये खडा टाकलाय मिठाचा. केकेय राजाची मुलगी कैकेयी, तिची चुलत बहीण रेखा. केकेय राजा हा अश्वपती आहे, घोड्यांचं पालन पोषण करणारा, उत्तम घोडे युद्धासाठी तयार करणारा. हे उत्तम घोडे तयार करायचे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि मग ते राजा राजवाड्यांना, सेनापतींना, सेनापतींना विकायचे. हा त्याचा व्यवसाय. त्याची मुलगी आहे केकेयी, राजाची मुलगी आहे कैकेयी. त्याच्या चुलत भावाची मुलगी ती रेखा, दिसायला अतिशय सुंदर. याच घोड्याला ट्रेनिंग देत असताना एका अपघातामध्ये ती पडते, तिचा पाठीचं हाड जातं, ती वाकते, कुबड येतं आणि हळूहळू त्या आजारपणात तिचं सौंदर्य नष्ट व्हायला लागतं. आणि देवदानवांच्या युद्धामध्ये ही कैकेयी मुलगी जी आहे ही दशरथाला मदत करते, विजयी घडवण्यामध्ये मदत करते. तो विजयी होतो, मग तो आनंदाने तिला म्हणतो काय हवं ते माग. ती कैकेयी लग्न होऊन येते. 3 वरदानं मागायला सांगितले त्यांनी. एक पहिलं लग्न करून येते, दुसरी योग्य वेळ आली की मागेन म्हणते. लग्न झाल्यानंतर जेव्हा ते निघतात सासरी तेव्हा दुसरं मागते की माझी बहीण रेखा ही कायमची आपल्या बरोबर घेऊन जायची. दशरथ म्हणतो हरकत नाही, घेऊन जाऊया आपण, फक्त एका अटीवरती, हिची आयडेंटिटी लपवून हिला घेऊन जायचं. म्हणजे ही रेखा आहे, ही तुझी बहीण आहे, हे अयोध्येत कोणाला कळता कामा नये. मान्य करते ती. मग हिचं नामकरण करावं लागेल. मग ते नामकरण झालंय ते मंत्र आहे. मग ही न्यायची कशी, कोण म्हणून न्यायची? मग तिला दासी म्हणून आणले. मग आयुष्यभर ती काय करायचं काम करते? चोंबडेगिरी. साधा शब्द. अयोध्येमध्ये, दरबारामध्ये, राजदरबारामध्ये सगळीकडे ती डायरेक्ट काही राणीची दासी आहे. त्यामुळे तिला फिरायला कुठेच काही मज्जाव नाहीये. फिरते कुठेही, कशी फिरते ती. आणि फिरत असताना जे जे काही दिसेल, ऐकायला मिळेल ते सगळं येऊन सांगायचं, सगळं येऊन सांगायचं. आणि असे दशरथ राजा बसलेले असतात आणि मंथन चालू असतं त्यांच्या काही अधिकाऱ्यांबरोबर, मंत्र्यांबरोबर, की आता वानप्रस्थाश्रमाची वेळ आलेली आहे. मुलं तयार आहेत, माझा राम तयार आहे. प्रचंड प्रेम, अवीट प्रेम, 4 मुलांवर प्रेम, पण विशेष करून दशरथाचं सगळ्यात जास्त प्रेम आहे ते रामावर.
होता तसा कोणी प्रेम करावं असाच होता. आणि कोणीही प्रेम करावं असं असूनही त्यांनी मात्र एकपत्नीत्व मान्य केले. हे केवढं वैशिष्ट्य आहे नाही का. आम्ही कलाकार असल्यामुळे हे थोडेफार अनुभव आम्हाला पण येतात. खूप प्रेमात पडणाऱ्या बायका भेटत असतात नाटकानंतर, खूप भेटतात. खूप काय काय विविध पद्धतीनं आमच्यापर्यंत त्यांचं प्रेम, त्यांची माया पोचवतात. पण अशा वेळेला मर्यादा कशी बाळगावी. जर राम शिकवला असेल लहानपणापासून आई वडिलांनी, तर तो मर्यादेत राहतो. माझं नथुराम नाटक बघितल्यानंतर असे अनेक किस्से माझ्या आयुष्यात घडले. पण आई वडिलांचे संस्कार लहानपणापासून रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज सगळे आदर्श आहेत आपले. हे आदर्श शिकवल्यामुळं स्वतःच्या मोह मायेवरती कंट्रोल कसा ठेवायचा ह्याचं पण ट्रेनिंग मिळालं. बघा, सगळ्यांच्या आतमध्ये एक राम आहे ना, तसा एक रावण पण आहे बरं का. प्रत्येकाच्या आत एक राम आहे आणि एक रावण आहे. कधी कुणाला जागं करायचं हे तुमच्या संस्कारांवर ठरतं. उत्तम संस्कार केले असतील तर तुम्ही रावणाचं दहन करता आणि सदैव राम जागृत ठेवता. जेव्हा रावण जागृत होतो तेव्हा तेव्हा बलात्कार होतात, तेव्हा तेव्हा गुन्हे घडतात, मोठे मोठे फार भयानक माणुसकीला काळीमा फासणारी कृत्य माणसाच्या हातून घडतात. कारण त्यांच्यातला राम मेलेला असतो आणि रावण जागा झालेला असतो. पंचकन्येतली सर्वोत्तम सुंदर स्त्री मंदोदरी ही रावणाची बायको आहे, तरी सुद्धा सीतेच्या मोहात पडला. राम आणि रावण यांच्यात फरक काय? एकमेव फरक आहे, चारित्र्य संपन्नता. रामाकडे ठासून भरलेलं चारित्र्य आहे आणि रावणाकडे त्याचाच अभाव आहे. रावणाकडे नीतिमत्ता आहे, रावणाकडे नीतिमत्तेचाच अभाव आहे. अदरवाईज रावणाला हरवणं इम्पॉसिबल आहे. साक्षात भगवंत शंकराचा परमभक्त म्हटलं ना काल, तो बोलायचा, वागायचा, बोलायचा, भेटायचा. पण अशा रावणाला हरवण्यासाठी एकच गुण कामी आला, तो म्हणजे चारित्र्य. छत्रपती शिवाजी महाराज 5-5 मुसलमान शायांना हरवत आले. 450-500 वर्षांचं इस्लामी संकट एकाच माणसाने थोपवून धरलं आणि स्वराज्याची निर्मिती केली. त्या सगळ्या रथी महारथींमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फरक एकच, चारित्र्य. आणि शिवाजी महाराजांमध्ये चारित्र्य संपन्नता कुणामुळे आली? लहानपणी राम आणि कृष्ण शिकवल्यामुळे आली. आजच मला कोणीतरी एका ताईंनी विचारलं की मुलांवर संस्कार कसे करायचे. म्हटलं हा प्रश्न फातिमा शेखला कधीच पडत नाही. एका मुस्लिम बाईला माझ्या मुलांवर कसे संस्कार करायचे हा प्रश्न 2024 मध्ये सुद्धा पडत नाही. अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी नोकरी धंद्यासाठी स्थायिक झालेल्या, त्या देशाचं नागरिकत्व घेतलेल्या मुसलमान कुटुंबातल्या स्त्रीला सुद्धा तिथल्या आपल्या मुलांवर कुठले संस्कार करायचे हा प्रश्न पडत नाही. का नाही पडत? कारण त्यांच्या धर्मावर नितांत श्रद्धा. संस्कार कसे हा प्रश्नच नाही आहे. लहान मूल बोलायला लागलं, चालायला लागलं, स्वतःच्या पायावर उभं राहिलं की त्याला घरामध्ये कुराण शिकवलं जातं, त्याला आयत शिकवली जातात. बाकी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स त्याला आलं नाही तरी चालेल, पण त्याला धर्माचं ट्रेनिंग पहिलं दिलं जातं. त्याला प्रॉपर नमाज पडायला शिकवला जातो. मग तो कुठली लाज लज्जा न बाळगता एअरपोर्ट वरती बसून नमाज पडतो. जगात कुठेही गेला तरी तो
लांडी लेंगी घालतो, डोक्यावर काळी जाळीदार टोपी घालतो, त्याला कसली लाज वाटत नाही. आम्ही परदेशात गेल्यावर पंजाबी ड्रेस कधी काढतोय आणि जीन्सची पॅन्ट घालतोय, आणि कधी आम्ही ते शॉर्ट्स घालतोय, कधी डोक्यावरचा टिळा पुसून टाकतोय. असं झालेला इतकी घाई असते आम्हाला. मंदिरात टिळा लावलेला असतो, कधी एकदा बाहेर येतोय आणि तो पुसतोय, असं आम्हाला झालेलं आहे. नकोसा होतो आम्हाला कपाळावरचा टिळा. एखाद्या मंदिरात पूजेला जाण्यासाठी म्हणून कुर्ता घातलाय, तो कुर्ता सुद्धा कधी एकदा काढतोय, टी शर्ट घालतोय. संस्कार कसा करायचा हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. साधं सिंपल आहे. घरामध्ये छत्रपती शिवरायांचं रामाचं चरित्र 5 पानं वाचायला सुरू करा, आणि या सगळ्याची सुरुवात पर्वचापासून सुरू करा. राम रक्षा सुरू करा, मारुती स्तोत्र सुरू करा, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हणायला सुरू करा. पर्वचा संध्याकाळचा अर्धा तास. जर मुसलमान घरामध्ये सकाळपासून 5 वेळा नमाज पडायला शिकवला जातो, त्याला विचारत नाहीत ते तुला आवडणार आहे का नाही. त्याला विचारलं जात नाही तुला हॅरी पॉटर पाहिजे का नमाज पाहिजे, नाही विचारलं जात. त्याला सांगितलं जातं नमाज पडायचा. त्याला सांगितलं जातं कुराण वाचायचंच. मग मोबाईल बघ, मग इंटरनेटवर बस. आम्ही चॉईस देतो. ऐकत नाही तो. मुलं मोबाईलमध्येच असतात, सतत ते इन्स्टावर असतात. आम्ही सांगून बघितलं त्यांना, संध्याकाळी जरा देवाच्या समोर ये रे बाळा. नाही ऐकतो. मुसलमान बाई असं म्हणते कधी, नाही ऐकतो. कितनी बार मैंने समझाया, कुरान पढ़ता ही नहीं है मेरा बेटा. कुठल्या फातिमाला ऐकलेत काय मामा? चॉईसच नाही. आपण राम शिकवतच नाही, आपण शिवाजी शिकवतच नाही, आम्हाला श्रीकृष्ण शिकवायचंच नाही. कशी होणार पिढी तयार? कशी होणार मुलं तयार? काय हरकत आहे? 5 मिनिटं नाही मागू शकत मुलांची. फक्त 5 मिनिटं 24 तासातली. सगळे लाड पुरवता की नाही तुम्ही? ब्रँडेड कपडे आणून देता, लायकी नसलेल्या लहान मुलाच्या हातात मोबाईल देता. तुम्ही फुल पॅन्ट कधी घातलीत पहिली? मुलांना कधी दिलीत? मी जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा माझे पैसे कमवले ना, त्यावेळेला माझ्या पैशाने पहिली फुल पॅन्ट घेतले बरं का. वडिलांच्या कमाईतून हाफ पॅन्टच मिळायची आम्हाला, ते सुद्धा वर्षाला 2 हाफ पॅन्ट. दिवाळी दसऱ्याला त्याच पॅन्टला इस्त्री बिस्त्री, लॉन्ड्री बिंड्री शी संबंधच नाही काही. आमच्याकडे एक लोखंडी कॉट होती, त्याच्यावर 4 गाद्या ठेवलेल्या होत्या. त्यातल्या 2 गाद्या वर करायच्या, त्याच्यामध्ये ते पॅन्ट शर्ट ठेवायचा घडी करून, सारखं येता जाता त्याच्यावर असं बसायचं. तीच इस्त्री आमची. आता चुकून नको ते कपडे जातात लॉन्ड्रीत. भैया सांगतो ये आपका है. इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि आपणच म्हणतो संस्कार कसे करायचे, मुलं ऐकत नाहीत. तो कसं ऐकणार? आम्ही राम शिकवलाच नाही ना. भक्त होणार कसे? जगातला सर्वोत्तम भक्त कसा असावा? हनुमानासारखा. हनुमानासारखं दुसरं उदाहरणच नाही. ज्ञानाचा सर्वोच्च, ज्ञानामधलं प्रचंड मोठं नाव बघा. मारुती म्हणजे प्रचंड मोठा ज्ञानी पुरुष. काय काय वर्णन आहेत त्याची. वज्रदेही अंजनी सुत हनुमान. दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी जो पुत्रकामेष्टी यज्ञ केला,
त्याचा जो प्रसाद वाटत होते त्यातला प्रसाद एका घारीने उचलला आणि तो ती घेऊन गेली अंजनेय पर्वतावरती आणि अंजनीला दिला. तेव्हा तिला जो प्रसाद खाऊन पुत्र झालाय तो आहे हनुमान. म्हणून राम नवमीला आहे आणि 6 दिवसांनी पौर्णिमेला हनुमान जन्माला आला. शरीर आधी जन्माला आलं, सावली 6 दिवसांनी जन्माला आली. प्रचंड विद्वत्ता, प्रचंड ताकद, 10-12 हत्तींची ताकद. रावणाला हरवायला कोण होते? हनुमान आणि सुग्रीव सेना. ह्याच्या पलीकडे आहे कोण? कुठला क्षत्रिय राजाला बोलवलं होतं का हरवण्यासाठी, या मला मदतीला? सासऱ्याला सांगितलं असतं तर पाठवली असती की सेना. कशाला? स्वतःच्या वडिलांना एक मेसेज पाठवला असता, असं असं युद्ध करायचंय रावणाबरोबर, जरा सेना पाठवा. किती भारतवर्षातून असंख्य क्षत्रियांनी आपली सेना पाठवली असती, तसे निरोपही धाडले होते. नकार दिलाय, नको मला कोणी. घेतलंय कोणाला बरोबर? सुग्रीव, जांबुवंत, जटायू, हनुमान. 10-20 हजारांची माकड सेना, वानर सेना, हे सैन्य आहे. लढतोय कोणाबरोबर? रावणाबरोबर, जो जगज्जेत आहे, जो कधी हरलाच नाही, त्याला कोणी हरवू शकत नाही. देव देवता घाबरतात, इंद्र घाबरतो, ज्याला सगळ्या प्रकारची वरदान आहेत, त्याला कधी मृत्यूच येणार नाहीये, असं वरदान ज्याला मिळालंय. अशा रावणाला हरवायला निघालेला राम, सेना कुठली आहे? म्हणजे आत्ताच्या काळातले कोण आहेत सगळे माहिती आहे? ओबीसी, SC ST, सगळे दलित वर्ग. 4 वर्ण जे आपण म्हणतो, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य आणि शूद्र, यातलं शूद्र सगळे बरोबर घेतलेत. रानावनातली माणसं आहेत, शस्त्र नाही आहेत. जी रानात बनवली जातात ती शस्त्र. एखादा लोहार बनवतो ती तलवार, एखादा लाकूड पाटा तोडून माडून जो धनुष्य बाण बनवला जातो तो आहे. आणि अगस्त्य ऋषींनी दिलेला एक असा भाता आहे, जो भातातला बाण कधी संपतच नाही, असं वरदान आहे रामाला. असा भाता आहे धनुष्य बाण की तो भातातला बाणच संपणार नाही कधी, असा अगस्त्य ऋषींनी दिलेला आहे. नंतर तुम्हाला मी ती यादी मुद्दाम आज लिहून आणली मी, कोण कोण होते रामाबरोबर लढायला. मला माहिती नाही, तो आपल्याला कोणालाच माहित नाही. मुद्दाम म्हटलं ही नावं कधीतरी सांगावीत सगळ्यांना. एका क्षणात आता राज्याभिषेक होणार, काय मानसिकता असेल ना. आता मी उद्या मुख्यमंत्री होणार, आणि अचानक कोण झाले? शिंदे साहेब झाले. किती कंट्रोल केलाय, अभिनय केवढा केलाय, आणि मग जाहीर केलं आता मी बाहेर राहून मदत करीन. परत वर्ण आदेशाला राहा आतमध्येच. मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री पदावर आले. नुसतं मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर येताना एवढ्या यातना होऊ शकतात, तर भारतवर्षाचा राजा होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे. आणि राजावरून डायरेक्ट वनवासी, डायरेक्ट. म्हणजे नुसतं राजा होऊ नकोस, इथेच राहा असं पण नाही. 14 वर्ष इथे राहायचंच नाही, वनवासात निघून जा. जेव्हा दशरथ राजा आपल्या मंत्र्यांबरोबर बोलत होता की आता वानप्रस्थाश्रम मी स्वीकारणार आहे आणि रामाचा राज्याभिषेक करणार आहे, ते ऐकते मंत्रा, जाऊन चुगली करते आणि मग कैकेयीला आठवण करून देते की तुला अजून 2 वरदानं तुझी बाकी आहेत, माग. आणि मग ते वरदान मागितलंय रात्री. दशरथ व्याकुळ झालेला आहे, संपलाय तो. हे सगळे क्षत्रिय आहेत ना, हे दिलेला शब्द पाळणारी माणसं आहेत.
जे वरदान माग, देणार तुला 3, तू काही मागू शकतेस, तर ते देणार आणि ते देणारच शब्द पाळणार. काय होते याचं? हॅलो. आणि मग बोलवलंय रामाला. गेला राम. काहीतरी सांगायचं असेल, राज्याभिषेकाच्या संदर्भात काहीतरी असेल. कसलं काय हो? क्षमा मागायला लागले वडील. काय झालं बाबा? काय झालं काय? असं का रडताय तुम्ही? असं काय झालं एकदम? तुम्हाला बाळा जावं लागेल रे तुला. कुठे? तुझ्या आई बरोबर लग्न केलं ना मी. त्याच्या आधी जे देवदानवांचं युद्ध झालं त्याच्यात तिने मला मदत केली, म्हणून मी तिला 3 वरदानं दिली होती. 3 मागण्या. तेव्हा त्यांनी 1 मागितली आणि दुसऱ्या 2 वेळ आली की मागेन म्हणाली. ती त्यांनी आज मागितली. तिचा मुलगा भरत, त्याला राज्याभिषेक करा आणि रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा. एक क्षण पण लागला नाही. मग काय झालं? जातो की वनवासात. कधीतरी आपल्या मुलांना असं सांगून बघा, आज आपण शॉपिंगला जाणार होतो पण आज नको जाऊया, 2 दिवसांनी जाऊया. मुलांचे चेहरे बघा, पाय आदळापट करत बेडरूम मध्ये निघून जातात. धाडकन एक दरवाजाचा आवाज येतो. मग आपणच जातो. काय झालं बाळा? ठीक आहे, बरं, परवा नको, उद्या जाऊया. बस 2च्या ऐवजी मी तुला 3 कपडे घेऊन देईन. आपणच लाचार, आई वडीलच लाचार. जाऊ दे की, चिडून गेला तर जाऊ दे, काय परत पडत नाही. कुठे जाणार आहे? किती अति सांभाळतो आपण. आपल्या सगळ्यांची पिढी खरंच नशीबवान आहोत आपण. हे असलं आहे आपल्या आईबापांनी कोणी सांभाळलेलं नाही आम्हाला. माझे वडील तर कधीही शाळेत मला मारलं किंवा वर्गाबाहेर, साधारण मी दर 4 दिवसांनी वर्गाच्या बाहेर मला उभं करायचे. असा विद्यार्थी होतो मी. आणि आमचे ते मास्तर होते ते आगरी समाजातले होते. ते थोडीशी आगरी भाषा असते ना, तशी ती बोलायचे. ते मला मग काय मला बामणा म्हणायचे. पण तेव्हा काही अॅट्रॉसिटीचा वगैरे काही कायदा बिदा असलं काही लफडं नव्हतं, त्यामुळे असलं काही प्रॉब्लेमच झाला नाही. ए पुंक्षा बामणा, तू बाहेर जा आधी, तू बाहेर उभा राहा. तू असलास ना वर्गात की सगळे वर्ग सगळा गोंधळ असतो. मग आम्ही बाहेरच उभे राहायचो. बऱ्याच वेळेला आम्ही बाहेरच उभे असायचो असे, आणि तेही निर्लज्जासारखे उभे असायचे. मग त्याची आम्हाला काही फार असे दुःख झालंय बाबा, असलं काही नाही. पण म्हणून हे सांगायचं कारण की म्हणून आमचे वडील कधी भांडायला नाही गेले. आता काय, आता तुम्ही काय बोलाल? मास्तराला अधिकारच संपले सगळे. मारणं बिरणं सोडावं, बोलायचं पण नाही, रागवायचं पण नाही, चिडायचं पण नाही. लगेच येतात. कसे राम घडणार? उद्या राज्याभिषेक, काहीतरी डोक्यात संकल्पना असतील, काहीतरी त्या बायकोला वाटत असेल ना, उद्या भारतवर्षाचा राजा होणार माझा नवरा. आणि काही क्षणांनी नवरा बोलवतो आणि सांगतो, अगं सीता असं असं झालंय, तर आपल्याला उद्या सकाळीच गाशा गुंडाळून 14 वर्ष वनवासात जायचं आहे. हे सगळे राजवस्त्र उतरवायचे आहेत. राजा आणि राजपुत्र म्हणून जे भोग आहे ते कटलंही काही उपभोगायचं नाही आणि जायचं निघून. 14 वर्षांनी यायचं. का? कारण केवळ वडिलांनी त्यांच्या 3ऱ्या बायकोला शब्द दिलाय, तो शब्द खरा करण्यासाठी जायचंय. माझ्या वडिलांचा शब्द, माझ्या वडिलांचं वरदान दिलेलं फुकट जाता कामा नये. वडिलांबद्दलचा आदर कसा निर्माण केला असेल. धाड 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 उलट बोलताना किती मुलांना बघितलंय मी. कधीतरी आम्हाला कार्यक्रमानंतर बोलवतात ना घरी चहा पानाला,
आणि त्यांची मुलं ज्या पद्धतीने आई बापाला उलट बोलत असतात, वाईट वाटतं. आम्ही शिकवत नाही ना, संस्कारच कसे करायचे प्रश्न आहे ना आम्हाला, त्यामुळं हे सगळी गडबड आहे. निघून जातो म्हणाला, दुसऱ्या दिवशी निघाला, सगळ्यांना भेटला. बरं, सगळ्यात पहिला नमस्कार कोणाला केला माहितीये? कैकेयीला. बरं, नितांत प्रेम आहे. कैकेयीचं पण रामावर नितांत प्रेम आहे आणि रामाचं पण कैकेयीवर नितांत प्रेम. मी तुम्हाला कालच तो किस्सा सांगितला. लहानपणी रडल्यानंतर स्वतः कौशल्य नेऊन कैकेयीच्या कुशीत द्यायची, तेव्हा तो शांत व्हायचा. इतकं प्रेम आहे, इतकं नातं आहे सावत्राई असून सुद्धा. तिलाही दुखवायचं नाहीये, तिलाही असं कुठलं तरी गिल्ट आला नाही पाहिजे की माझ्यामुळं चाललाय. असेल ना, वाटणार ना, एवढं प्रेम आहे तर कुठेतरी वाटणार की माझ्या मुलाला राज्यपदावर बसवण्याच्या मोहापायी मी ज्या मुलावर खूप प्रेम केलं त्याला मी आज एवढ्या यातना द्यायला बाहेर पडते. कुठेतरी यातना असणार, कुठेतरी तो गिल्ट असणार, कुठेतरी ते असणार, वैषम्य असणार. ते तिला वाटू नये म्हणून सगळ्यात पहिला नमस्कार कैकेयीला केला. निश्चिंत राहा म्हणाला, काळजी करू नकोस. आणि मग कौशल्येला केला, आईला केला. काय म्हणाली आई? फार छान आहे, फारच सुंदर. म्हणजे हे ना, हे उदाहरण प्रत्येक आई वडिलांनी लक्षात ठेवावं. मुलं शिक्षणासाठी, नोकरीसाठी जेव्हा घर सोडून जातात तेव्हा काय बोलावं मुलांबरोबर, याचं उत्तम उदाहरण हे रामायणातला हा प्रसंग आहे. कौशल्या म्हणाली, आता तू रानात जाणार रे बाळा. रडते आहे, खूप रडते, खूप म्हणजे काय वेड्यासारखं रडते ती आई. तू तर रानात जाणार, इंद्र देवता तुझं रक्षण करो. म्हणजे जलदेवता, माहिती ना, जलदेवतेची पूजा म्हणजे इंद्राची पूजा करायचो आपण. वरुण तुझं रक्षण करो, वायू देवता तुझं रक्षण करो. आणि तुला सांगते बाळा, आजपासून रानावनात ज्या ज्या देवता तुझं रक्षण करणार आहेत त्या सगळ्यांची मी आजपासून तू 14 वर्षांनी परत येईपर्यंत रोज पूजा करणार. आता तो इथून वनवासाला निघालाय, त्या वनवासाला निघाल्यानंतर कुठं जायचं, कसं जायचं, तुला मार्ग नाही सापडणार. एक कानमंत्र देते, कधीच कोणाला मार्ग विचारू नकोस. कारण राम हाच मार्ग आहे. माझा राम हाच मार्ग आहे. राम म्हणजे नीतिमत्ता, राम म्हणजे सौंदर्य, राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे सभ्यता, राम म्हणजे शांतता, राम म्हणजे कृतज्ञता, राम म्हणजे नीतिमत्ता. हे जे तुझे गुण आहेत ना, हाच तुझा मार्ग आहे, हाच तुझा धर्म आहे. धर्म रक्षति रक्षिता म्हणतात ना, हा तुझा धर्म. या धर्माचं पालन कर. कुणालाच कधीच मार्ग विचारू नकोस. ह्या तुझ्या मार्गावरून सदैव चालत राहा. तुझं कधीच काही वाईट होणार नाही. या धर्माचं, नीतिमत्तेच्या धर्माचं पालन कर, सभ्यतेच्या धर्माचं पालन कर, उदात्ततेच्या धर्माचं पालन कर, विनम्रतेच्या धर्माचं पालन कर. हे जे तुझे गुण आहेत तोच तुझा धर्म आहे. बघा ना तुम्ही, रामायणामध्ये इस्लाम नाहीये, रामायणामध्ये ख्रिस्ती धर्म नाहीये, महाभारतामध्ये इस्लाम नाही, ख्रिस्ती नाही, यहुदी नाही. हे धर्मांचं अस्तित्वच नव्हतं. हे सगळं नंतर निर्माण झालेलं आहे. गेल्या काहीशे वर्षात आलेले हे धर्म आहेत, या धर्म संस्था आहेत, हे पंथ आहेत. पहिल्यापासून जर काही आहे तर तो एकमेव धर्म आहे, तो आहे हिंदू धर्म. मनुष्य धर्म, माणुसकी धर्म, मानवता धर्म, नीतिमत्तेचा धर्म, नम्रतेचा धर्म, सभ्यतेचा धर्म. त्या धर्माचं नाव हिंदू धर्म आहे.
सनातन इस्लाम नाही म्हणत, सनातन ख्रिस्ती नाही म्हणत, सनातन हिंदू म्हणतात. कारण ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही, ज्याची सुरुवात नाही आणि ज्याचा शेवटही नाही, असा एकमेव जगातला मनुष्य धर्म, माणुसकी धर्म म्हणजे हिंदू धर्म. म्हणून राम फक्त इथे जन्माला, श्रीकृष्ण फक्त इथे जन्माला आला, छत्रपती शिवाजी महाराज फक्त इथे जन्माला आले, संभाजी महाराज इथेच जन्माला आले, बाजीराव इथेच जन्माला आला, सावरकर, टिळक, गांधी सगळे इथेच जन्माला आले, संत ज्ञानेश्वर महाराज इथेच जन्माला आले, नामदेव महाराज इथेच जन्माला आले, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज सगळे इथेच जन्माला आले, मीरा इथेच जन्माला आली, राधा इथेच जन्माला आली. मनुष्य धर्मात जन्माला आलेले लोक आहेत ही सगळे. माणुसकी धर्मात दुसऱ्या माणसाशी, दुसऱ्या पशूंशी, दुसऱ्या प्राण्याशी, दुसऱ्या दगडाशी, दुसऱ्या नद्यांशी, नाल्यांशी, दुसऱ्या वृक्षांशी, वनस्पतींशी, प्रत्येक या भूतलावरच्या, या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक वस्तूशी, पदार्थाशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं म्हणजे हिंदू असणं. आणि कौशल्या सांगते, कुणालाही मार्ग विचारू नकोस, तू फक्त तुझ्या धर्माचं पालन कर, तूच एक मार्ग आहेस. तुझ्याच मार्गाने जा, तुझ्याच मार्गाने गेलास की तुझ्या धर्माचं रक्षण करशील, आणि धर्माचं तू रक्षण केलंस की धर्म तुझं रक्षण, धर्मो रक्षते रक्षतः. धर्माचं रक्षण कर, धर्म तुझं रक्षण करेल, काळजी करू नकोस. काय म्हणजे काय अद्भुत अशी ही कॅरेक्टर्स आहेत, काय अद्भुत ही विश्वाची पात्र योजना आहे. काय आई आहे, काय वडील आहेत, काय बायको आहे, काय सावत्र आई आहे. निघाले वनवासात, तिथे पहिल्याच ठिकाणी थांबलेत. पहिल्या ठिकाणी थांबल्यानंतर तिथला मुक्काम संपून निघाले, तेवढ्यामध्ये बातमी आली की वडील गेले पुत्र वियोगाने. संपला दशरथ, दशरथ पूर्ण संपला, शक्यच नाही झालं, त्याला जगणंच शक्य नाही झालं. मुलाचं हे जाणं त्याला असह्य झालं आणि तो गेला. जाताना मृत्यूसमयी त्याच्या तोंडातून 7 वेळा फक्त राम 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 आलं. आता हे सगळं घडत होतं तेव्हा भरत अयोध्येत नव्हता, भरत बाहेर होता. त्याला बातमी पोचवली गेली, तर त्याला हे नाही सांगितलं की वडील गेलेत. त्याला सांगितलं की तातडीने ये, तार पाठवली आत्ताच्या काळात, नाही का, किंवा आता मेसेज पाठवतो आपण सांगत नाही गेलेत म्हणून, तातडीने ये, खूप सिरियस आहे. तसं त्याला मेसेज पाठवलाय, तो आलाय. तो आल्यानंतर येत असताना त्याला हे माहितीच नाहीये की वडील गेलेले आहे, राम वनवासाला गेला, यातलं काहीही भरतला माहित नाहीये. आणि भरत आलाय. अयोध्येच्या वेशीवरती त्यांच्याच पूर्वजांचं एक मंदिर आहे, त्यांचे सगळे पूर्वज. आपण आता गणपती नंतर मध्ये पितृ पंधरवडा गेला बघा, त्यात आपल्या सगळ्या पूर्वजांची आपण प्रार्थना करतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे म्हणतो. पृथूपासून, पृथू म्हणजे पृथ्वी, तिथपासूनचे हे वंशज, त्या सगळ्यांचं एक मंदिर बांधलेलं आहे अयोध्येच्या वेशीवरती. त्या मंदिरात जाऊया म्हणाला, सगळ्या पूर्वजांचं दर्शन घेऊ आणि अयोध्येत जाऊ म्हणून रथ थांबवला, आतमध्ये गेला, सगळ्यांचं नमस्कार करत 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 सगळ्यांना नमस्कार करतोय, फुलं वाहतोय, नमस्कार करतोय, फुलं वाहतोय. आणि पुढचा अचानक एक प्रतिमा दिसली दशरथ राजाची. चमकला एकदम. त्यांनी पटकन विचारलं त्या गुरुजींना की हे वडिलांचा फोटो कसा लावला इथे.
इथे कसा लावला वडिलांचा फोटो? ते म्हणाले फार दुःखद घटना घडली, राजा दशरथांचं निधन झालं. मला कळवलं का नाही? काय झालं काय असं अचानक? मग नाईलाजानी सगळी कहाणी सांगावी लागली की राम वनवासाला गेला, ते सहन झालं नाही त्यांना आणि त्यांनी प्राण सोडले. वनवासाला केव्हा गेला माझा राम? तुझ्याच आईने अशी मागणी केली, तिला वरदान दिलं होतं, तुझ्याच वडिलांनी लग्नाच्या वेळेला ते पुरं केलं, तो शब्द पुरा केला. सुचेना त्याला, तो धावत 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 रथात बसून अयोध्येमध्ये निघून गेला. तात्काळ तिन्ही आयांना बरोबर घेतलंय, बायकांना बरोबर घेतलंय, वसिष्ठ ऋषींना बरोबर घेतलंय. चला म्हणाला, नाही नाही असं कसं राम जाईल, असं कसं राम जाऊ शकतो? असं नाही त्याला जाणं, जाताच कामा नाही तो. आपण बोलवू त्याला परत. हा अतिशय चुकीचा निर्णय. आणि बरं, ज्यांनी हा निकाल दिला होता ते गेले ना, आता शब्द दिला होता दशरथ राजांनी, ते गेले. आता त्याला आणायला काय प्रॉब्लेम आहे? जाऊया आपण, परत निघूया. आता परत निघणार म्हणजे सगळं भविष्य बदलणार. चुकून भरताच्या प्रेमापोटी राम भाऊ आमचे यायला तयार झाले तर काय करायचं? देवदेवतांना भीती वाटायला लागली. जे भविष्य आहे, जे ज्योतिष लिहिलेलं आहे, जे जगत ठरलेलं आहे तसंच व्हायला पाहिजे ना. नियतीचे बदल नाही होता कामा. आता जर चुकून गडबड झाली तर या 3 आया गेल्या, उद्या कैकेयीने जाऊन तिथे काहीतरी प्रार्थना केली, उद्या हा भरत प्रेमापोटी त्याच्या नाना तऱ्हेच्या गोष्टी केल्या आणि राम जर अचानक तयार झाला तर काय करायचं? सगळ्या देवतांनी प्रार्थना केली सरस्वतीला. बुद्धी भ्रष्ट करायचं काम कोण करतं? सरस्वती. तिला प्रार्थना केली, कैकेयीची बुद्धी भ्रष्ट केली, मंथरेची केली, रावणाची केली, सगळ्यांच्या तू बुद्ध्या भ्रष्ट करू शकतेस. तुझी एवढी ताकद आहे तर एका भरताची बुद्धी भ्रष्ट कर. काय म्हणाली? भरत हे कॅरेक्टर कसं होतं? सरस्वती सगळ्या देवतांना म्हणते मी विश्वामधल्या प्रत्येक पशु पक्षी प्राण्याची बुद्धी भ्रष्ट करू शकते, भरताची नाही करू शकत. असं आहे भरत. कधी कधी वेळा खूप मोठ्या वृक्षाखाली छोटे वृक्ष मोठे होत नाही. राम एवढा मोठा आहे ना की त्याच्या आयुष्यातली ही जी भरत शत्रुघ्न ही जी माणसं आहेत ना, ही पण सगळी खूप मोठी आहे, पण ती लपली राहतात. त्यांचं कर्तृत्व पुढे येत नाही. सरस्वती सांगते मी विश्वातल्या कुणाचीही बुद्धी भ्रष्ट करू शकते, पण भरतची नाही. आता भावाभावांचं प्रेम काय लेवलचं आहे बघा. या भरद्वाज ऋषींच्या आश्रमात पहिला स्टॉप रामाचा. तिथून काही काळ झाल्यानंतर पुढे परत ते निघाले, पुढच्या प्रवासाला निघाले. निघताना ती वनदेवी आली, म्हणाली काय सेवा करू? साक्षात प्रभू आता रानात राहणार. वनदेवी आहे ती, वनाची देवता आहे, म्हणजे तिच्याकडे राहणार ना राम. आता प्रभू काय करू तुमच्यासाठी? प्रभू म्हणतात माझ्यासाठी काहीच करू नकोस. जे माझं प्राक्तन आहे, जे मला भोगायचे भोग, जे माझ्या आईची इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे. त्यामुळे तू वेगळं स्पेशल मला कुठली फॅसिलिटी देऊ नकोस. करायचंच असेल माझ्यासाठी तर एक कर. अयोध्येपासून मी इथपर्यंत जे चालत आलोय ना, त्या वाटेतले सगळे काटे कुटे काढून ती वाट स्वच्छ कर. ती वनदेवता म्हणते का? आता तर तुम्ही आलात ना, आणि आता पुढे पुढे जाणार, मागचे काटे कशाला स्वच्छ करू? राम म्हणतो तुला माहित नाही आहे, माझा एक असा भाऊ आहे त्याला जेव्हा हे कळेल ना की असं असं घडलंय आणि राम वनवासात गेलाय, तेव्हा तो राहू शकणार नाही माझ्याशिवाय. तो मला शोधत येणार.
तेव्हा तो याच वाटेवरनं येणार, तेव्हा हे काटे त्याला बोचतील. वनदेवता म्हणते, एवढा दशरथ राजाचा क्षत्रिय पुत्र एवढा लेचापेचा आहे, एवढा नाजूक आहे, साधे काटे लागले तर विवळेल, दुःख होईल, त्याला वेदना होतील. का म्हणतो, वेडी आहेस तू. भरत हा लोह पुरुष आहे, लोह पुरुष. फालतू काट्यांनी त्याला काही वेदना बिदना होणार नाहीये, त्याला काही त्रास होणार नाहीये. त्याला त्रास कसला होणार आहे माहितीये? जेव्हा त्याला पहिला काटा बोचेल ना त्याच्या पायात, तेव्हा त्याच्या डोक्यात हा विचार येईल की ह्याच वाटेवरून माझा राम गेलाय. त्याला किती काटे बोचले असतील, त्या कल्पनेने तो विवळेल, त्या कल्पनेने त्याला वेदना होतील. म्हणून सांगतोय ते काटे स्वच्छ कर. काय भावाभावांचं नातं काय लेवलचं आहे बघा. हे जर लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी 3-4 वर्षाच्या मुलांपासून जर रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज असे जर शिकवायला सुरुवात केली तर कधी भावंडांमध्ये वादविवाद होणार नाही. प्रेम कसं करावं भावाभावांनी एकमेकांवरती, त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. म्हणजे एक भरत असा आहे आणि दुसरा लक्ष्मण असा आहे जो त्याच्या बायकोला न सांगता निघूनच आला. तो त्याच्या बायकोशी बोलला पण नाही. अगं मला जावं लागतंय आता भावाबरोबर वगैरे, काही नाही. त्यांनी फक्त एकदा कौशल्याला विचारलं होतं लक्ष्मणाने की आता मी काय करू. त्याच्यावर कौशल्य म्हणे, तू काय करणार? नाही म्हणजे मी इथे राहू का जाऊ रामाबरोबर वनवासात? ते म्हणजे इथे राहून काय करणार आहेस तू, वेडा आहेस तू? जिथे राम तिथे अयोध्या आहे. तुला इथे अयोध्येत राहून, इथे अयोध्या नाहीच आहे, रामाबरोबर अयोध्या गेली. अयोध्याचा अर्थ काय सांगितलं मी? जिथं युद्ध नाही, जिथं योद्ध्याला प्रतिबंध आहे, जिथं तामसी वृत्तीला प्रतिबंध आहे, फुल्ली आहे, एंट्री नाही, तिथं राम आहे, तिथं अयोध्या आहे. मग जिथे राम आहे तिथंच अयोध्या आहे. राम जिथे जिथे जाईल तिथं शांतता असेल, तिथं समाधान असेल. मग ते रानावनात असू दे नाहीतर राजमहालात असू दे. मग तू इथे काय करणार? आणि लक्ष्मण उत्तर मिळतं, उत्तर निघून जातो. तर त्याच्या बायकोला तो विचारत पण नाही, तो सांगत पण नाही, त्यांच्यात कुठलाही संवाद पण होत नाही. काय असेल ती बायको, तिला काय वाटलं असेल? काय तिचं नाव लक्ष्मणाच्या बायकोचं? उर्मिला. काय वाटलं असेल ना तिला? असं मध्ये मध्ये विचारायचं असतं. म्हणजे ऐकणारा रसिक जागृत आहे का वेगळ्याच विचारात आहे ते कळतं. हे घडतं आणि आम्ही कधी कधी नावं विसरतो, ते आमच्या पण लक्षात येतात. दोन्हीकडनं फायदा असतो. काय झालं असेल त्या उर्मिलेचं की अचानक एक सडनली रात्री नवरा सांगतो काय आणि सकाळी उठून निघून जातो भावाबरोबर. बरं, लग्नामध्ये 7 फेरे घेताना वचन काय दिले? आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुला साथ देईन, बरोबर? आणि 14 वर्ष निघून गेला न सांगता, न परवानगी घेता. सीता गेली रामाबरोबर, पण मला नाही का घेऊन जायचं? नाही घेऊन गेला, निघून गेला. रागावली का ती? नाही रागावली, समजून घेतलं तिने. केवढा सुंदर प्रसंग आहे माहितीये. त्याच्यानंतर काही काळाने या तिन्ही बायका म्हणजे राम, लक्ष्मण, भरत या तिघांच्या बायका आणि सगळ्या जणी भेटायला गेल्यात रामाला. वनवासामध्ये कसा राहतात, कसे काय करत असतील, तो प्रसंग फार मस्त आहे. भेटायला गेले तर सीता ही सगळ्यात मोठी बहीण आहे, तिच्या सगळ्या बहिणीच आहेत. सीतेच्या लक्षात येतं की उर्मिलेला हा भेटत पण नाही, बघत पण नाही, वेळा खूप संकोचित वृत्तीचा होता. असं पटकन स्त्रियांकडे बघायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, सीतेचा चेहरा माहित नाहीये त्याला. त्याला विचारलं ना सीता कशी दिसते, नाही माहिती मला म्हणाला. त्यांनी ओळखलं कसं? त्या पायातल्या जोडव्यावरनं ओळखलं. कारण कायम असंच बघायचंय. काय काय नीतिमत्ता आहे, किती उत्तम सर्वोच्च उदाहरण आहे ती.
कसं असावं पुरुषाने, आपल्या भावाच्या बायकोकडे कसं बघावं. चुकून भाऊ गेला तर दुसऱ्या क्षणी भावाच्या मनात विचार येतो, हल्ली आयला तर गेलाय तर आपण करूया काय लग्न. सीतेचा चेहराच माहित नाही, जोडव्यावरनं ओळखलंय, हा हे जोडवी माझ्या माऊलीचे आहेत. काय संस्कार आहेत, काय कुठून जन्माला आली ही माणसं. याच मातीत जन्माला आली, याच भरतभूमीत जन्माला आली, जिथे आपण सगळे जन्माला आलो. इतका फरक कसा पडला. कुठे गेली ती नीतिमत्ता, कुठे गेलं ते बंधू प्रेम, कुठे गेलं ते नवऱ्यावरचं प्रेम, कुठे गेलं ते बायकोवरचं प्रेम. सगळंच कसं संपलं कारण ते पुढे शिकवलंच गेलं नाही. आपोआप नाही जात, आपोआप संपत नाही कधीच. प्रत्येक पिढीचं काम आहे, मला जे येते ते पुढच्या पिढीला देणं, ते द्यायची प्रक्रियाच बंद झाली. आक्रमण करत्या सगळ्यांनी संपवलं काय आपल्याला, आपली संस्कृती संपवली. तुमच्यातलं सत्वच काढून घेतलंय. हुणांनी आक्रमण केलं, शकांनी आक्रमण केलं, ग्रीकांनी आक्रमण केलं, 5-5 मुसलमान शाह्यांनी आक्रमण केलं. संपवलं काय, संस्कृती. संस्कृती कसं संपवायची, भाषा संपवायची. हे गंमत म्हणून सांगतो, थोडं विषयांतर आहे, पण कुठलंही राष्ट्र संपवायचं असेल तर त्याची भाषा संपवायची. भाषा संपली की संस्कृती संपते, संस्कृती संपली की धर्म संपतो, धर्म संपला की राष्ट्र संपतं. एक राष्ट्र जर संपुष्टात आणायचं असेल तर राष्ट्राची राष्ट्रीय भाषा संपवून टाकायची. सगळ्या आक्रमणकर्त्यांनी ही राष्ट्राची जी भाषा आहे संस्कृत संपवली. संस्कृत संपवली, संस्कृत मध्ये लिहिलेलं रामायण संपलं, महाभारत संपलं, 4 वेद संपले, उपनिषद संपली. त्या ठिकाणी आली इंग्रजी भाषा, त्या ठिकाणी आली उर्दू भाषा, त्या ठिकाणी आली फारसी भाषा. आम्हाला आमची संस्कृत वाचता येऊन अशी झाली, आम्हाला उर्दू वाचता यायला लागली. आम्हाला ब्रिटिशांनी 200 वर्ष इंग्रजी शिकवली, वाचायला, बोलायला, लिहायला. नुसती शिकवली नाही तर जगातली सर्वोत्तम भाषा म्हणून आमच्या मेंदूत कोरली. तुमचा दोष नाहीये, आपण आपल्या मुलांना रामायण शिकवत नाही, सांगत नाही, हा दोष तुमचा नाहीये. 300-400 वर्ष तुमच्यापासून हे सगळं हिरावून घेतलंय परकीय आक्रमकांनी. कारण हे तुम्हाला शिकवलं ना की तुमच्या घराघरात राम जन्माला येतील, घराघरात शिवाजी जन्माला येईल, संभाजी जन्माला येईल. मग राज्य कसं करणार मी या देशावर, मग राज्य करणंच शक्य नाही. जो मर्यादा पुरुषोत्तम सभ्य राम एका रावणाला हरवू शकतो. हे मोगल बिगल कोण आहेत, हे औरंगजेब वगैरे कोण आहेत, हे फालतू आहेत. रावणा एवढी ताकद कोणामध्येच नाही आहे. पण तुमच्यात कधीच राम जन्माला येऊ नये. तुम्हाला राम कधी कळताच कामा नये, तुम्हाला श्रीकृष्ण कधी कळताच कामा नये. याचा बंदोबस्त सगळ्या या हिंदुस्थानवरच्या परकीय आक्रमकांनी केला आणि आम्हाला दुबळं बनवलं, लंगडं बनवलं. आणि स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व 25-30 वर्ष या गांधी पर्वाने आम्हाला अहिंसक बनवलं. अहिंसा आमच्या रक्तात आहे. पण कोणीतरी आमच्या धर्माला संपवायला निघाला तर शस्त्रच हातात घ्यायचं हे शिकवणारा राम आम्हाला शिकवला नाही. मला गंमत वाटते, जे आयुष्यभर रामाचं भजन म्हणायचे ते गांधीजी अहिंसाचाच पुजारी कसे निघाले. कधी त्यांना असं का नाही वाटलं की त्या रामाने पण शस्त्र हातात घेतलंय, शेवटी रावणाचा वध केलाय, रक्त सांडलंय, रक्तपात केलाय. त्याच्यानंतर रामाना खूप पश्चाताप झालाय बरं का. युद्ध जिंकल्यानंतर राम आनंदाने नाही, आनंदात नाचलेले नाहीत, उदास होऊन बसलेत समुद्र किनाऱ्यावर.
क्षमा मागताय. काय प्रसंग आहे हो. रावणाला संपवल्यानंतर मंदोदरी बघायला आली, आपल्या नवऱ्याला कोणी मारलं. नवरा पडलाय, जगत जेता नवरा, देव दानव ज्याला घाबरायचे, ज्याला कोणी मारू शकलं नाही, ज्याला कोणी संपू शकलं नाही, कान धरून ज्यांनी कुबेराला घेऊन आलाय, ज्यांनी इंद्रदेवतेला थरकाप उडवला होता, ज्यांनी कित्येक वर्ष अनुष्ठान करून समाधी घेऊन, समाधी नाही काय, ध्यान धारणा करून साक्षात भगवान शंकराला प्रसन्न करून वरदान मागून घेतले, त्याला संपवला कोणी. उत्सुकता आहे, आले बघायला. विचारलं कोणी मारलं, बोर्ड दाखवलं तिकडे, तो बघा बसलाय समुद्र किनाऱ्यावर, पाठमोरा बसलेला, सूर्य अस्ताला निघालेला आहे, संध्याकाळची वेळ आहे. तो राम, त्यांनी मारलं माझ्या नवऱ्याला. यांनी काय असं ह्याच्यामध्ये, असं काय आहे ह्याच्यामध्ये जे माझ्या नवऱ्याकडे नव्हतं. कोणीच त्याला संपू शकलं नाही. अजय आहे तो, त्याला संपवलं. दिसायला तर सामान्य दिसतोय. म्हणून चालत चालत रामाच्या जवळ यायला लागली. सूर्य अस्ताला जात असल्यामुळं ती सावली, पाठमोरी सावली, पाठमोऱ्या रामावरती एक सावली पडली स्त्रीची. स्त्रीची सावली बघून तात्काळ उभा राहिला, पटकन वळला आणि माते वंदन करतो तुला. फक्त सावली स्त्रीची आहे हे कळल्याबरोबर उभा राहून वंदन केलं. माहित नाही कोण आहे, आपण कोण, अशा रणांगणावर का आलाय तुम्ही. ती म्हणते मी अभागी मंदोदरी, ज्या रावणाला तू मारलंस ना तो नवरा आहे माझा. पण तुम्ही इथे काय करताय, तुम्ही इथं कशाला. मी क्षमा मागतो तुमची. नाईलाजाने मारावं लागलंय. खूप मोठे होते तुमचे पतिदेव, खूप मोठा माणूस, प्रचंड विद्वान ब्राह्मण, ज्ञानाचा सागर, 4 वेदांची पुनर्रचना, काल बोललो ना मी, 4 वेदांची पुनर्रचना करणारा ब्राह्मण आहे तो. साधा सोपा साधा माणूस आहे काय, शत्रू काय साधा आहे काय. 10 डोक्यांनी विचार करण्याची ताकद असलेला आहे तो दशानन. त्याला केवळ मी संपवला कारण तो अनितीने वागला. मला क्षमा कर माते, पण तू का आलेस इथे. म्हणते हेच बघायला आले होते की कोणी मारलं आणि ज्यांनी मारलं त्याच्यात असं काय आहे जे माझ्या नवऱ्यात नव्हतं. राम म्हणाला मग उत्तर मिळालं का नाही. मंदोदरी मिळालं उत्तर. ज्या क्षणी माझी सावली बघून तू उभा राहिलास आणि मला वंदन केलंस त्या क्षणी मला उत्तर मिळालं. माझ्या नवऱ्यात आणि तुझ्यामध्ये एकच फरक आहे की पंचकन्येतली सर्वात सुंदर स्त्री मी असून त्याची बायको असूनही त्याला वनवासी वल्कल घातलेल्या तुझ्या बायकोला मोह झाला. आणि नुसती स्त्रीची सावली पडलेली बघून जो उठून उभा राहिला आणि माते म्हणून ज्यांनी वंदन केलं, हाच फरक आहे माझ्या नवऱ्यात आणि तुझ्यात. चारित्र्याचा फरक आहे. चारित्र्य किती महत्वाचं असतं. त्याच्यावर एकदा डाग लागला की नाही, कुठलाही सर्फ एक्सेल नाही तो पुसायला. या मंदोदरीचं पण अफाट प्रेम नवऱ्यावर. त्यांचा पण एक फार छान प्रसंग आहे. फारच असे छोटे छोटे प्रसंग आहेत ना, किती सांगावेत आणि त्यातनं काय काय शिकायला मिळतं आपल्याला. त्याच्याकडे कसं बघावं. नवऱ्यावर किती प्रेम बघा. व सर्वात सुंदर स्त्री आहे. मंदोदरीचं वर्णन भयंकर सुंदर आहे. रावणाची बायको आहे.
रावण रडत बसलाय. जो खूप छान तो एक प्रसंग आहे. रावण रडत बसलाय आणि ती विचारते काय झालं आता रडायला. तो म्हणतो काही नाही, सीतेला आणून ठेवले अशोक वाटिकामध्ये, पण ती त्या नजरेने माझ्याकडे बघतच नाही ग. बरं, रावणाचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, की रावणाने सीतेला पळवून आणले, पण तिच्या अब्रूला हात नाही लावलाय बरं का, अजिबात नाही. ज्या दिवशी ती स्वतःहून तयार होईल तेव्हाच मी तिचा स्वीकार करेन. एका खलनायकामध्ये पण एक नीतिमत्ता आहे. मग रडायला काय झालं नाही, तेच ती बघतच नाही. ज्या नजरेने ती रामाकडे बघते ना, तशी माझ्याकडे बघतच नाही. हेच तर दुःख आहे माझं. काय वाटलं असेल त्या मंदोदरीला, नाही मी इतकी सुंदर बायको आहे हक्काची, ती सोडून जायला नवरा ती बघत नाही म्हणून रडत बसलाय. पण नवऱ्याचं दुःख सहन होत नाही म्हणून ती त्याला एक सल्ला देते, तुम्ही मायावी आहात, तुम्ही कुठली कुठली रूपं घेऊ शकता, ही तुम्हाला शक्ती मिळालेली आहे. मग जर ती रामाकडे जसं बघते तसं तुमच्याकडे बघत नसेल तर एकदा रामाचा अवतार घेऊन जा, बघा कशी प्रेमाने बघेल. तर तो रावण ना आणखीनच रडायला लागतो. तू म्हणते आता काय झालं, तुला काय वाटतं मी ते केलं नसेल. मग मी तेही 2-4दा करून बघितलं, पण राम असा माणूस आहे की मी त्याचा अवतार घेतला की माझी बायको सोडून सगळ्या मला माता आणि भगिनी वाटतात. त्याचं रूप घेतलं खोटं खोटं तरी सुद्धा, रामाचं रूप घेतलं तरी सगळ्या समोरच्या स्त्रिया बायको सोडून सगळ्या मला माता आणि भगिनी वाटतात. काय आहे रावण, पण काय आहे ना, क्या बात आहे. अरे शत्रू असावा तो पण असा पाहिजे त्या ताकदीचा. आता आणखीन एक फार छान किस्सा आहे, म्हणजे सगळं अद्भुतच आहे. सगळं मी वाचत असताना अचंबित होत असतो. मला कधी कधी असा एकटाच मी माझ्या खोलीत फिरतो, मला आनंद होतो, मी ओरडतो. कुणाला तरी मला सांगावं असं वाटतं, ते हल्ली जमत नाही, मग ते लिहून काढतो. हल्ली तशी माणसं नाहीत राहिली, हे छान पटकन कोणाबरोबर तरी शेअर करावं, नाही अशी कुठे माणसं आहेत आता. बिल्डिंग मधले त्यांनी असं असं केलं, ते असं असं बोलले, असल्या घाणेरड्या सोसायटी